ओ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशध्यायिनी मम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। हरि ओम। व्यासो नारायण भगवानच्या चरणी कोटी कोटी वंदन। कुरुक्षेत्राचा प्रसंग आहे। कुरुक्षेत्राच्या भूमीवर कौरवांचं आणि पांडवांचं सैन्य एकत्र जमलं आहे। विशाल ते सैन्य, ते अफाट दृष्टी, जिथपर्यंत दृष्टी जाईल तिथपर्यंत सैन्यच सैन्य दिसत आहे। श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांच्या रथाचे सारथी आहेत, पार्थ सारथी। ओम अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव ऋषिकेशं तदा वाक्यं मिदमाह मयिपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत। अर्जुनजी महाराजांनी श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली की हे अच्युत, माझा रथ आता सैन्याच्या मध्यभागी घेऊन चला। सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत। अर्जुन म्हणतसे देवा, झडकरी रथु पेलावा। आणि श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनजी महाराजांचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला। रथ उभा केल्यानंतर अर्जुनजी महाराजांनी चोही बाजूकडे पाहिलं। अफाट सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं। वरिष्ठांना पाहिलं
भीष्म पितामहाला पाहिलं, ज्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. भीष्म पितामहांनी पांडवांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सगळं बालपण ज्यांच्या छत्रछायेमध्ये गेलं, ज्यांची कृपा अगाध आहे, ज्यांच्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही, जगामध्ये प्रसिद्ध असलेले भीष्म पितामह, श्रेष्ठ धनुर्धर समोर पाहिले आणि मन दचकलं. पुढे पाहिलं, पुढे रथावर दिसले द्रोणाचार्य, ज्या गुरुच्या कृपेनं विद्या प्राप्त झाली, ज्या गुरुच्या कृपेनं ज्ञान प्राप्त झालं, ते द्रोणाचार्य पाहिले. अंतःकरण आदरानं भरून आलं की आज आपलं जे काही स्वरूप आहे, जगामध्ये जो काही मान्यता आहे, तो केवळ या गुरुच्या कृपेमुळे. समुद्र एखाद्या वेळेला थोडा पडेल, पण या गुरुचं अंतःकरण फार मोठं आहे. द्रोणाचार्याबद्दल अंतःकरणामध्ये आदर निर्माण झाला, मनामध्ये विचार यायला लागले, यांच्यासोबत युद्ध करायचं का? यांच्यासोबत युद्ध करणं हे कुठपत योग्य होईल आणि कशासाठी युद्ध करायचं? अर्जुनजी महाराज दचकले. या कुरुवंशामध्ये पुत्र म्हणून मी जन्मलो आणि त्याच वंशाचा नाश करायचा का? पुत्रा इच्छी कुळ, कुळातले लोक पुत्राची इच्छा करतात. पुत्रा इच्छी कुळ, त्याचे काय हेची फळ. त्याचा काय हा परिणाम आहे की माझे जे गोत्रज आहे, माझ्यासाठी जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्यांच्या कृपा छत्राखाली मी लहानाचा मोठा झालो, आज त्यांच्याशी मी युद्ध करायचं का? यांच्या सोबत कदापि युद्ध करू नये. त्रैलोक्याचं राज्य जरी प्राप्त होत असेल तरी युद्ध करू नये. त्रैलोक्याचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. अर्जुनजी महाराज अंतःकरण फार दुःखी झालेला आहे. यांच्यासोबत युद्ध मी कदापि करणार नाही. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. अर्जुनजी महाराजांनी रथामधून खाली उडी घातली. श्रीकृष्ण परमात्म्याला हात जोडले आणि परमात्म्याला सांगायला लागले की हे प्रभू, यांच्यासोबत मी युद्ध करणार नाही. हे माझे ज्येष्ठ आहेत, हे माझे श्रेष्ठ आहेत, यांची माझ्यावर फार कृपा आहे, यांच्यासोबत मी युद्ध कसं करायचं? नको हे युद्ध. तैसा तो धनुर्धरू, जगामध्ये ज्याची एवढी मोठी मान्यता आहे, धनुर्धर म्हणून मान्यता आहे, तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. दुःखानं जर्जर झाला. दिसे जे तरहवरू त्यागिला तेणे. मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले. एके ऐसे के राया वर्तले. संजयो म्हणे, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला होता, हे संजया, कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय चाललं आहे मला सांग.
आणि संजयजी महाराज धृतराष्ट्राला सांगतात, परमात्मा आले होते धृतराष्ट्राला दृष्टी द्यायला. परमात्मा म्हणाले होते, हे धृतराष्ट्रा, असं युद्ध कधी झालं नाही, असं युद्ध भविष्यात होणार नाही. हा प्रसंग अद्भुत आहे. तुला हे युद्ध पाहण्याचं भाग्य आहे, पण दृष्टी नसल्यामुळे तू हे पाहू शकणार नाहीस. तर मी तुला दृष्टी द्यायला आलो आहे. ही दृष्टी तू ग्रहण करावी आणि प्रत्यक्ष युद्ध पाहावं. धृतराष्ट्राने हात जोडले, हे प्रभू, मला दृष्टी देऊ नका, ती संजयाला द्या. व्यासनारायण भगवानांनी विचारलं, हे धृतराष्ट्रा, तुला दृष्टी का नको? धृतराष्ट्र म्हणाला, हे प्रभू, आपल्या कृपेनं मला हे कळलं आहे, परिणामाची जाणीव मला झालेली आहे, काय होणार आहे. आता माझी इच्छा नाही ते पाहण्याची, ती दृष्टी संजयाला द्या आणि संजय मला सांगतील. व्यासनारायण भगवानांनी ती दृष्टी संजय महाराजांना दिली. धृतराष्ट्र राजभवनात बसला आहे, संजयजी महाराज समोर बसलेले आहेत. तिथे बसून, राजभवनामध्ये बसून कुरुक्षेत्राच्या भूमीवर जे चाललेलं आहे ते प्रत्यक्ष संजय महाराज पाहतात. आणि संजयजी महाराज त्याचं वर्णन करतात की आता दुर्योधन आला, द्रोणाचार्यांसोबत बोलत आहे, भीष्माचार्यांसोबत बोलत आहे की पहा पहा, हे पांडवांचं सैन्य पहा, हे तुमच्या विरोधात आहे. भीष्म पितामहाला स्मरण करून देतो दुर्योधन त्यांच्या पराक्रमाचं. द्रोणाचार्यांना सांगतो, पहा तुमच्या शिष्यानी केवढं प्रचंड सैन्य तुमच्या विरोधात उभं केलं आहे. युद्धाचा प्रसंग आहे. हे सगळं प्रसंग पाहिल्यानंतर अर्जुन महाराजांचं अंतःकरण भरून आलं. आपल्या आप्तांसोबत युद्ध, ज्येष्ठांसोबत युद्ध, जर्जर झाले दुःखानं. हातातले धनुष्य बाण निसटले, भूमीवर बसले आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या अर्जुनजी महाराजांना गीता उपदेश करायला लागले. साक्षात तो परमात्मा गीता उपदेश करत आहे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. परमात्म्यानं रथ सेनेच्या मध्ये स्थापित केला आणि ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुनजी महाराज म्हणायला लागले, सिदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वैपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हातातला धनुष्य गळून पडाला, व्याकुळ झाले. साक्षात परमात्मा सारथी आहेत, सारथ्य करत आहेत. भक्ताचं सारथ्य, पांडवांचं आणि यादवांचं परस्पर नातं आहेत, संबंध आहेत. कृष्ण परमात्म्याची, द्वारकेची नारायणी सेना आहे. ती सेना आपल्याला मिळावी अशी दुर्योधनाची इच्छा होती.
म्हणून युद्ध प्रसंग ठरल्यानंतर दुर्योधन द्वारकेला गेले. मध्यान्नाची वेळ होती. दुर्योधनानं प्रवेश केला. दुर्योधनाचं स्वागत झालं. संबंधी आहे दुर्योधन. दुर्योधनानं प्रश्न केला, वासुदेव कुठे आहेत? विश्राम करायला गेलेले आहेत. ठीक आहे, मी तेथेच जातो. दुर्योधन त्या कक्षामध्ये आला जिथे श्रीकृष्ण परमात्मा विश्राम करत होते. दुर्योधनानं पाहिलं की आधीच अर्जुन तिथे आलेले आहेत, चरणाजवळ बसलेले आहेत. दुर्योधन गेले, श्रीकृष्ण परमात्म्याच्या मस्तकाच्या जवळ बसले. जेव्हा परमात्म्याला जाग आली, परमात्म्यानं डोळे उघडले, चरणाकडे दृष्टी गेली, तिथे अर्जुनजी महाराजांना पाहिलं. परमात्मा म्हणाले की हे अर्जुना, कधी आलास? दुर्योधन थोडा खाकरला आणि म्हणाला की हे वासुदेव, मी सुद्धा आलो आहे. परमात्म्यानं दुर्योधनाकडे पाहिलं, उठून बसले. नंतर त्यांना यथायोग्य आसन दिलं आणि प्रश्न केला की कशी कृपा केली? दुर्योधन म्हणाला, हे प्रभू, कुरुक्षेत्राचं युद्ध ठरलं आहे, हे आपल्याला विदितच आहे. या युद्धाच्या अनुषंगानं मी आपल्याकडे आलो आहे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, हे दुर्योधना, माझी नारायणी सेना, एका बाजूला माझी नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला मी. पण हे युद्ध आप्तांमध्ये असल्यामुळे, संबंधितांमुळे असल्यामुळे मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. तुझी इच्छा असेल ते तू मागू शकतो. तू नारायणी सेना मागू शकतो किंवा मला मागू शकतो. दुर्योधनाने विचार केला आणि म्हणाला की प्रभू, आपली नारायणी सेना मला द्या. मग अर्जुनाला विचारलं की हे अर्जुना, तुझी काय इच्छा आहे? अर्जुनजी महाराज म्हणाले की हे प्रभू, आपण मला मिळाले, सर्वस्व मिळालं. माझी काही वेगळी इच्छा नाही. माझ्या बाजूने आपण आले, पण हे अर्जुना, आम्ही शस्त्र घेणार नाही. माझा प्रण आहे, मी युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही. मी सारथ्य करील. अर्जुनजी महाराज म्हणाले, प्रभू, जशी आपली इच्छा. आपण आमच्या बाजूला आले, आमच्यावर कृपा केली, यातच सगळं काही पावलं आहे. निश्चित झालं, नारायणी सेना दुर्योधनाला मिळेल. कृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांचं सारथ्य करतील. तो परमात्मा पार्थ सारथी झाला. ज्याच्या जीवनाचं सारथ्य साक्षात परमात्मा करतो, त्याला तर विजयच मिळणार आहे. त्याचा तर सर्वत्र जय जयच आहे. त्याच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची उणीव राहणार आहे? ज्या मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला प्रमुख करून टाकलेला आहे, आपलं जीवन चालवणारा तो परमात्मा आहे, आपल्या जीवनाचा रक्षक तो परमात्मा आहे, त्याला कशाची कमी पडणार आहे? अर्जुनजी महाराजांना असं वाटलं की आपण धन्य झालो. साक्षात परमात्मा. व्यासनारायण भगवान वर्णन करतात श्रीकृष्ण परमात्म्याचं. परमात्मा जेव्हा पार्थ सारथीच्या रूपामध्ये प्रगट झाले, रथ चालवायला लागले, ते दिव्य स्वरूप पाहण्यासाठी सगळे मंत्रमुक्त झालेले आहेत. परमात्म्याची अपूर्व सुंदरता. मनौनी हरिरंगी रंगा, नाम घेता महापातके जाती भंगा. त्या हरीचं रूप पाहून, त्या परमात्म्याचं रूप पाहून, त्या कृष्ण परमात्म्याचं रूप पाहून, मनौनी
हरी रंगी रंगा, नाम घेता महापातके जाती भंगा. भीष्म पितामहानं परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, मनोमन नमस्कार केला. हे वासुदेव, आज या ठिकाणी आपण आलेले आहात, आज इथे कृपा करत आहात. व्यासोनारायण भगवान त्या सुंदर स्वरूपाचं वर्णन करतात. भावेची भजावे, हरिते पूजावे. आपल्या भावानंच त्या परमात्म्याचं भजन करायचं, त्या परमात्म्याचं पूजन करायचं. मानस पूजा, शास्त्रामध्ये मानस पूजा सांगितली आहे, संत महात्म्यांनी वर्णन केलेली आहे. त्या परमात्म्याचं पूजन आपल्या भावानंच करायचं. भावानं स्नान दिलं, भावानंच अंग पुसलं, भावाचा सुगंध अर्पण केला, भावाच्या पुष्पमाळा अर्पण केल्या, भावाचे हार घातले, धूप दीप नैवेद्य सगळं भावेची अर्पण केलं. भावेची भजावे, हरिते पूजावे. नित्य हे सेवावे, प्रभू स्वरूप. नित्य हे स्वरूप पाहावं, नित्य या स्वरूपाचं चिंतन करावं, हे स्वरूप आठवावं, भावपूजा करावी. भीष्म पितामहाच्या अंतःकरणातला भाव फार दिव्य आहे. फार मोठे भक्त आहेत, फार श्रेष्ठ भक्त आहेत परमात्म्याचे. परमात्म्यानं प्रतिज्ञा केली होती, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. भीष्म पितामहानं प्रतिज्ञा केली होती की हातामध्ये शस्त्र धारण करण्यासाठी बाध्य करी. भीष्म पितामह हे पहिले महारथी आहेत कुरुक्षेत्र युद्धाचे. युद्ध चाललेलं आहे, पण निर्णायक युद्ध काही होत नाही, विजय काही मिळत नाही. रात्रीची वेळ आहे. भीष्म पितामह आपल्या निवासस्थानी, कुरुक्षेत्रावर जे निवासस्थान होतं त्या तंबूमध्ये ध्यान चिंतन करत आहेत, परमात्म्याचं चिंतन करत आहेत. भीष्म पितामह परमात्म्याचं चिंतन करतात. परमात्मा आपल्या कुटीरामध्ये भीष्म पितामहाचं चिंतन करतात. केवढं मोठं भाग्य आहे. भगवंताचं चिंतन भक्त करत आहे आणि भक्ताचं चिंतन भगवंत करत आहे. अद्भुत दृश्य पाहिलं, दुर्योधनाने पाहिलं. भीष्म पितामहाच्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. अधर्माच्या बाजूने आज युद्ध करावं लागत आहे, या भावनेनं भीष्म पितामह अंतःकरणामध्ये दुःखी आहेत. आपल्या कर्तव्यामध्ये कमी पडू देत नाहीत, आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ देत नाहीत. प्राप्त झालेलं कर्तव्य निष्ठेनं करतात, पण मन मात्र पांडवांसाठी तळमळत आहे. दुर्योधन म्हणाला की आम्हाला विजय शक्य नाही. भीष्म पितामहाला म्हणाला, हे पितामह, आम्हाला विजय मिळणं शक्य नाही, कारण तुमचं मन आमच्या बाजूला नाही. मनापासून तुम्ही युद्ध करत नाही. कौरवांना विजय मिळावा अशी तुमची इच्छा नाही. भीष्म पितामहाला या शब्दांचं फार दुःख झालं. अरे दुर्योधना, तू काय बोलतो आहेस? एका योद्ध्यासोबत बोलत आहेस. योद्ध्याच्या जीवनामध्ये त्याचं कर्तव्य प्रथम असतं. उद्या मी युधिष्ठिराला बंदी करून दाखवतो. दुर्योधन म्हणाले, पितामह, युधिष्ठिराची गरज नाही, जय पाहिजे, विजय मिळाला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी जे युद्ध झालं ते प्रखर युद्ध झालं.
कुरुक्षेत्र हादरून गेलं. प्रचंड पराक्रम भीष्म पितामहांचा, अग्निरूप झालेले आहेत. इतके बाण सुटायला लागले अर्जुन महाराजांवर. श्रीकृष्ण परमात्मा क्षणोक्षणी अर्जुन महाराजांना वाचवत होते. अर्जुन महाराजांना समजत नव्हतं की भूमी तर सखल आहे, रथ गड्ड्यामध्ये जातो कसा. परमात्मा पायाच्या अंगठ्यानं रथ खाली दाबत होते आणि तो रथ गड्ड्यामध्ये जात होता. कारण भीष्म पितामहांनी सोडलेले शस्त्र अस्त्र याचा प्रहार अर्जुनजी महाराजांवर होऊ नये परमात्मा वाचवत होते. पण आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलं. भीष्माचं स्वरूप फार उग्र आहे आणि आता परमात्म्यानं निश्चय केला की आता आपण शस्त्र सोडावं, आता आपण शस्त्र धारण करावं. परमात्म्यानं रथामधून उडी घेतली. एक रथाचं चक्र मार्गामध्ये पडलेलं होतं, ते चक्र उचललं आणि धारण केलं. चक्रधर झाले भगवान. भीष्म पितामहांनी पाहिलं की साक्षात परमात्मा आता चक्रधारी भगवान माझ्याकडे येत आहेत. भीष्म पिता रथाच्या खाली उतरले, हात जोडून चरणाजवळ बसले. हे परमात्मा, केवळ माझ्यासाठी आपण आपली प्रतिज्ञा सुद्धा तोडली. आपली केवढी कृपा आहे परमात्मा. परमात्म्याचं ते सुंदर स्वरूप भीष्म पितामहानं अंतःकरणामध्ये साठवलं. कृपाळू तो परमात्मा. व्यासनारायण भगवान त्या अद्भुत दृश्याचं वर्णन करतात. ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं. पार्थाच्या मनामध्ये, अर्जुनाच्या मनामध्ये ग्लानी भरली होती. युद्ध करायचं नाकारलं होतं आणि त्या पार्थाला उपदेश करतात की आता तुला युद्ध करायला पाहिजे, आता शस्त्र धारण केले पाहिजे, तुला इथून परत जाता येत नाही. तुझा जो योद्ध्याचा धर्म आहे त्या धर्माचं पालन केलं पाहिजे. दिव्य उपदेश परमात्मा करतात. ती आहे श्रीमद भगवद्गीता. शास्त्राचं शास्त्र, अद्भुत असं ज्ञान. रणांगणावर सांगितली आहे भगवद्गीता, युद्ध मैदानावर सांगितलेली आहे, लोकांतामध्ये सांगितलेली आहे, पार्थाला सांगितलेली आहे. पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं. अंतःकरणामध्ये अर्जुनजी महाराजांच्या ममत्व निर्माण झालं होतं. ममत्व जीवाला क्षीण करून टाकतं, कर्तव्यापासून विमुख करून टाकतं. त्या ममत्वापासून सोडवण्यासाठी परमात्मा दिव्य उपदेश करतात आणि तो उपदेश व्यासनारायण भगवानांनी ग्रंथित केला आहे. महाभारतामध्ये तो उपदेश सांगितला आहे. व्यासेन ग्रथिताम व्यासेन ग्रथिताम पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. अनेक भाष्य आहेत भगवद्गीतेचे. श्रीमद भगवद्गीतेवर अनेक भाष्यकारांनी भाष्य केले आहेत, अनेक संतांनी भाष्य केलेले आहेत. सगळे भाष्य सुंदरच आहे. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी
सुंदर भाष्य केलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केलं. भावार्थ दीपिका, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. हरिनारायण. एकदा ऋषीमुनी आले व्यासदेवांकडे. व्यासदेवांना प्रार्थना केली, प्रभू येणारा काळ फार कठीण आहे, फार अवघड काळ आहे. या काळामध्ये कसं राहायचं? या काळामध्ये राहणं फार कठीण आहे, कारण अधर्म वाढणार आहे. हा अधर्म शिगेला पोहोचेल, असत्याचा बोलबाला होईल, पाप खूप वाढेल, लोक विनाकारण सुद्धा पाप करतील, दंभ खूप वाढेल. अधर्म, असत्य, पाप, दंभ हे सगळं वाढेल. या भयंकर युगामध्ये कसं राहायचं? आधार कशाचा घ्यायचा? जीवनाधार काय आहे? कारण सद्गुण या येणाऱ्या काळामध्ये, कलियुगामध्ये क्षीण होणार आहेत. आणि त्या ऋषीमुनींना व्यासनारायण भगवाननी सुंदर उपदेश केला. आपण कलियुगामध्ये जगतो आहोत. या कलियुगामधलं महत्व, कलियुगाचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्यासनारायण भगवाननी सांगितलं, कलेर दोष, कलेर दोष निधे राजन नास्ती एको महान गुना. हे राजा, या कलियुगामध्ये दोष आहेत. दोषाचा खजानाच आहे कलियुग. कारण धर्माचा लोप होईल, सत्याचा लोप होईल, पाप वाढेल, दंभ वाढेल, दुर्विचार वाढतील. पण या कलियुगामध्ये एक गुण सुद्धा आहे, एक सद्गुण सुद्धा आहे. कलेर दोष निधे राजन नास्ती एको महान गुण. एक श्रेष्ठ गुण आहे. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजे. पण एक सद्गुण आहे, तो म्हणजे कीर्तन, परमात्म्याचं कीर्तन, भगवान नामाचं कीर्तन. ते कीर्तन जर जीवानं केलं तर जीव धन्य होईल. या भयंकर कलियुगातून केवळ कीर्तन मात्रेन, श्रवण मात्रेन जीव तरुण जाईल. सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व. कृते यध्यायतो विष्णू. सत्ययुगामध्ये नारायण भगवानचं स्मरण, नारायण नारायण नारायण, त्या परमात्म्याचं ध्यान, आणि जीव मुक्त होत होता. सत्ययुगामध्ये जीवाची मुक्ती ध्यानानं होती. त्रेतायुगामध्ये त्रेतायाम यजतो मखे. त्रेतायुगामध्ये यज्ञाचं यजन करून मुक्ती. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे. द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये केवळ भगवान नाम कीर्तन. कृष्ण विष्णू हरिगोविंद, कृष्ण विष्णू हरिगोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कलियुगामध्ये नाम संकीर्तनाचा मार्ग दिला, भक्तीचा मार्ग दिला, दिंडीचा मार्ग दिला. भगवान नाम घेत 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 वारकरी पंढरीला जातात.
अखंड नामस्मरण, रात्र असो का दिवस असो, नाम संकीर्तनाला खंड नाही. ते दृश्य पाहावं, ती दिंडी पाहावी, ते अद्भुत भक्तीचं वैभव पाहावं. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. एकच छंद लागलेला आहे, पायाने चालत राहायचं, पंढरीची वाट चालत राहायची, मनानं त्या पांडुरंगाचं चिंतन करीत राहायचं आणि वाणीनं त्या भगवंताचं नाम घेत राहायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आणि जो भक्त भगवन नाम घेत राहतो, अखंड त्या नामामध्ये तल्लीन झालेला आहे, त्या नामचिंतनामध्ये तल्लीन झालेला आहे, त्या भक्ताच्या जवळ तो परमात्मा आहे. परमात्म्याने सांगितलं, अर्जुनजी महाराजांना सांगितलं, परी तयापासी पांडवा मी हारपला दिवसावा. जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. हे अर्जुना, मी त्या भक्ताच्या जवळ आहे जो अखंड माझं भजन करतो आहे, नाम घोष करतो आहे. तिथे मी सापडेल, इतर ठिकाणी मी सापडणार नाही. परितयापासी पांडवा मी हारपला दिवसावा. जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. कैसे माझ्या गुणी धाले देश काळा ते विसरले. कीर्तने सुखी झाले आपणापाची. आपल्या अंतकरणामध्येच परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. त्या परमात्म्याला अंतकरणामध्ये पाहून तल्लीन झाले. देशाला विसरले, काळाला विसरले, शरीरालाही विसरले. त्या परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन झाले. कैसे माझ्या गुणी झाले, स्नात झाले. अंतर्बाह्य भगवन नामानं स्नात झाले. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले. कीर्तने सुखी झाले आपणापाची. जीवन मुक्त करणारं ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. जीवनाला मुक्त करणार. म्हणून कलियुगामध्ये भजन करावं, नाम संकीर्तन करावं, नाम जप करावा, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. परमात्म्याची चर्चा करायची. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. मग काही नवे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. मग काही नवे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. जे षडरूप सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, जे मनुष्याला खूप त्रास देणारे आहेत, मनुष्याला धर्म मार्गापासून
परावृत्त करणारे आहेत, पाडून टाकणारे आहेत, अधपतित करणारे आहेत. मग त्यांची बाधा होणार नाही. महाराज म्हणतात मग त्यांची बाधा होणार नाही. मग काही नवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. मग काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह यांची बाधा होणार नाही. अंतकरण परमात्म्यामध्ये तल्लीन होऊन जाईल कीर्तनानं, नाम संकीर्तनानं, नाम जपानं. म्हणून महाराज विनंती करतात, भक्तजनांना विनंती करतात की बाबांनो कीर्तन करा, नाम संकीर्तन करा, त्या भगवंताचं नाम घ्या. तो भगवंत कृपावंत आहे, त्याला शरण जा. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मग काही नवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. शांती खर्ग हाती काळाशी ते नागविती. ज्यांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा आहे, ज्यांनी शांती धारण केलेली आहे, शांती खर्ग हाती काळासी ते नागविती. आणि प्रचंड दुर्जय असलेला तो काळ, त्यालाही ते पराजित करतात. जे परमात्म्याला शरण गेले ते धन्य झाले, त्यांचं जीवन कृतार्थ झालं. तुझिया नामे घन निळा, तुझिया नामे घन निळा. मुक्ती दिली अजमेळा. चरणी उद्धरली शिळा, स्मरण मात्रे केलिया. तुझिया नामे घन निळा, मुक्ती दिली अजामेळा. अजामीळ त्या भयंकर पापी दुराचारी, ज्याचं सगळं जीवन दूषित झालं होतं, कुसंगानं दूषित झालं होतं. इतके भयंकर पाप केले होते आणि तरी दचकत नव्हता. ते पाप करायला दचकत नव्हता, भीत नव्हता, पापाचं भय राहिलंच नव्हतं. धर्म बुडाला होता त्याचा, त्याच्या अंतकरणातला सत्सत विवेक मरून गेला होता. तसा तो फार उच्च वंशामधला होता. वेद विद्या विभूषित होता, पण दोष बलवान झाले आणि तो ते सगळं विसरला. जीवनाचा मार्ग विसरला, परमार्थ मार्ग विसरला. पण जेव्हा अंतकाळी परमात्म्याचं नाम त्याच्या मुखामध्ये आलं, तो कृतार्थ झाला, धन्य झाला. त्याचं प्रमाण पुराणामध्ये आलं, श्रीमद भागवत पुराणामध्ये आलं. संत महात्म्यांनी त्याच्या जीवनाचं वर्णन केलं. कृपेचा वर्षाव केला परमात्म्यानं त्याच्यावर. तो मुक्तीचा अधिकारी झाला. जीवन कितीही बिघडलेलं असो, त्या जीवनाचं कल्याण करता येतं. या प्रसंगातून हे लक्षात येतं. प्रत्येकाला आपल्या जीवनाचं कल्याण करता येतं. तो परमात्मा सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी आहे. त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. काया वाचा मने तीनही अंगानी त्या परमात्म्याची सेवा केली पाहिजे. हे जीवन त्या परमात्म्याला समर्पित केलं पाहिजे. तुझ्या नामे घन निळा. हे पांडुरंगा, नामदेव महाराज म्हणतात हे शब्द, नामदेव महाराजांचे शब्द आहेत. पांडुरंगाच्या समोर उभे आहेत.
पांडुरंगाला म्हणत आहे, तुझी या नामे घन निळा, मुक्ती दिली अजामेळा. एवढं महात्म्य आहे पांडुरंगा तुझ्या नामाचं. त्या नामानं अजामेळाला मुक्ती दिली. एवढं बलवान कलियुगामध्ये नामाचं महात्म्य व्यासनारायण भगवानांनी वर्णन केलं, ऋषी मुनींना सांगितलं, संत महात्म्यांनी त्यांचे अनुवाद आपापल्या पद्धतीनं केले. ओम तुझिया नामे घन निळा, मुक्ती दिली अजामेळा, चरणी उद्धरिली शिळा, स्मरण मात्रे केलिया. अहिल्याचा उद्धार केला, गौतम पत्नी अहिल्या. परमात्म्याचं नाम हे उद्धारक आहे, परमात्म्याचं नाम हे तारक आहे. राम 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 नाम तारकम, राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम, राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. ओम